आवाज लोकशाहीमध्ये आज आपण पाहणार आहोत जळगावमधील नागरिकांच्या समस्या। आवाज लोकशाहीचा या कार्यक्रमात आपल्या सर्वांचे स्वागत आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातल्या दीपनगर औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पामुळे पिंपरी सेकम हे गाव प्रकल्प बाधित झाले असून या प्रकल्पामुळे या गावाच्या शेतजमिनी या प्रकल्पात गेल्या आहेत। मात्र प्रकल्पातून निघणाऱ्या राखेमुळे या गावातील ग्रामस्थ शेतकरी तरुण हे हैराण झाले असून त्यामुळे गेल्या 9 महिन्यापासून ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी या विरोधात आंदोलन पुकारूनही शासन प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला आहे। वीज निर्मितीतून निघणाऱ्या राखेमुळे येथील ग्रामस्थांना नेमक्या काय समस्या निर्माण होत आहेत पाहूया। दीपनगर पॉवर स्टेशन प्रकल्प बाधित गाव आहे आमचं। या राखेमुळे इतकं नुकसान होतं की आमची केळी, ऊस आहे, गहू आहे, कपाशी आहे, या पिकांचं फार मोठं नुकसान होतं। मजूरसुद्धा मिळत नाही आम्हाला। आजही तेच परिस्थिती आहे, पण आमच्या मागण्या अजूनही कोणत्याही पूर्ण झालेल्या नाही आहे। आम्ही गावठाणसुद्धा मागितलं आहे, पण ते सुद्धा लक्ष देत नाही आहे। या प्रकल्पामुळे जे राख उडते याच्याने जे शेतीचा माल आहे किंवा शेतीचे उगवलं जातं त्याच्यावर ते राख उडल्यामुळे त्याचा दर्जा खालावला जातो आणि प्रदूषण मंडळाने जे त्यांना जे नियम लागू केले आहेत त्या नियमाच्या आधारे त्यांनी त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे। त्यात आम्हाला जे घट येते या प्रदूषणामुळे या प्रशासनाने याच्यावर विचार करायला पाहिजे। आजपर्यंत आम्ही शेतात सुद्धा काम करायला गेलो तर आज त्या राखेमुळे आम्हाला त्रास होतो। 2 घंटे काम केले, कोणी पाहुणे आले आम्हाला बाहेर निघाल्यावर ओळखत नाही हो। 3 वेळेस माझी जमीन गेलेली आहे, 9.25 एकर जमीन गेलेली आहे। तरी आज पावेतो शासनाने मला कोणताही मोबदला दिलेला नाही आणि माझ्या मोठ्या भावाला त्यांनी असे दर्शविले आहे की यांना आम्ही नोकरी दिली असून ते आज रोजी दीपनगर प्रशासनाच्या सेवेत रुजू आहे अशी खोटी माहिती मला प्रशासनाने दिली असून तरी शासनाने याच्यावरती महाजनको प्रशासनाने योग्य ती कारवाई अधिकाऱ्यावर करावी व मला न्याय मिळवून द्यावा। आमची जमीन घेताना त्यांनी आजपर्यंत त्या जमिनीवरती कोणत्याही प्रकारे चे काम सुरू केलेले नाही। ती जमीन 20 ते 25 वर्षापासून जशीच्या तशी पडून आहे। माझी शासनाला व महाजनको प्रशासनाला एकच विनंती आहे, ती जमीन मूळ मालकांना परत द्यावी। आमची जमीन जी आहे ते थर्मल पॉवर स्टेशनमध्ये बेकायदेशीर यांनी प्लॅन उभा करून टाकला आहे। आम्हाला त्या शेतकऱ्याला कोणताही मोबदला मिळाला नाही आहे। हे आमची कपाशी आणि ज्वारी, केळी याच्यावर ते सुद्धा राखेचे धूर उडतो आणि ते आम्हाला उत्पन्न 40% सुद्धा मिळत नाही। नुकसान भरपाई आम्हाला 40 ते 50% मिळावी ही आमची विनंती। आमच्या गावामध्ये MSCB मधून जे राग उडत आहे त्यामुळे लोकांच्या श्वसनावर विकारावर फार परिणाम होत आहेत। काही लोकांना तर दम्याची सुद्धा लागण झालेली आहे। आरोग्य विभागाने कळविलेले आहे की या राखेचा जर अजून प्रादुर्भाव वाढला तर लोकांना अटॅकच्या सुद्धा बिमाऱ्या लागू शकतात, कारण श्वसनाच्या विकारामुळे अटॅक येण्याची शक्यता फार लवकर होते। आणि पिण्याच्या पाण्यामध्ये जी राख वरतून येते ते पाण्यामध्ये पडते, ते पाणी पण दूषित आहे। त्याचे सुद्धा नमुने सरकारी अहवाल डॉक्टरांनी दिलेले आहेत की ते पाणी पिण्यायोग्य नाही आहे, अयोग्य पाणी आहे। आणि विशेषतः मानवी जीवनाला तर धोका आहे, पण पशूंना सुद्धा त्या चारा खाल्ल्यामुळे धोका आहे, कारण त्यांची जी पचनक्रिया आहे ती मंदावलेली आहे। या प्रोजेक्टमुळे आमच्या या परिसरात पिंपरी सेकम शिवारात जी काही राख उडते तर त्यामुळे काही आमच्या शेती उत्पन्न जवळपास म्हणजे 40% उत्पन्न कमी येते आणि त्याचा काही मोबदला मिळत नाही। आजपर्यंत आम्ही 2012 पासून ही मागणी करतो आहे। माननीय अजितदादा ऊर्जामंत्री असताना त्यांनी आम्हाला एक वेळ ती नुकसान भरपाई, शेतीची नुकसान भरपाई दिलेली आहे। त्या संबंधित सुद्धा आम्ही आज इथल्या अधिकाऱ्यांना सांगतो आहे की बुवा अशी पंचनामे झाले होते, तरी विनंती आहे त्यांना की बुवा ताबडतोब आम्हाला काही आर्थिक मदत देण्यात यावी। नगर प्रकल्पातून जी राख उडते त्या राखेमुळे जे प्रदूषण होतं त्यामुळे आमच्या केळी आणि काही जे पिकं आहेत यांचा जो नुकसान होतं त्या आणि ह्या प्रकल्पातून होणारं जे तापमान आहे तर त्यामुळे आम्हाला पाणी वेळोवेळी देण्याची गरज भासते। त्याकरिता आम्हाला 24 तास विजेची मागणी आहे आणि राखेचे जे नुकसान होतं त्या पिकांना प्रकाश संश्लेषण क्रिया वगैरेची घडत नाही आणि जे नुकसान होतं त्यामुळे आमची मागणी आहे की आम्हाला त्या राखेची नुकसान भरपाई मिळावी पंचनाम्याच्या अनुसार।
प्रथम तर सर्वात जास्त जमिनी तर आमच्या पिंपरी सेकमच्याच गेलेल्या आहे इथं, आणि बघायला गेलं तर सगळ्यात जास्त रोजगार ह्याच गावाच्या मुलांना पाहिजे होता इथं. पण हे लोक म्हणजे आमच्या गावाच्या लोकांना रोजगार देण्याच्या पहिले आम्हाला मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांजवळ जावं लागतं, तेव्हा ते आम्हाला शिफारस करून सर आम्हाला रोजगार देता येतं. आणि ते दुसऱ्या राज्यामधून ते लोक येतात जसे की बिहारी वगैरे, त्यांना सगळ्यात प्रथम इथं रोजगार मिळण्यात येतो, आणि आमच्या गावातल्या लोकांना मुलांना रोजगार नाही मिळत इथं जास्त लोक. पिंपरी सेकम या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या 60% जमिनी प्रकल्पात गेल्याने 40% जमिनीवर या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. त्यातच प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. तर दुसरीकडे आरोग्याचा प्रश्न देखील हा ऐरणीवर आला असून नियमाप्रमाणे प्रकल्प बाधितांना प्रकल्पात समाविष्ट करून घेण्याची तरतूद असताना देखील या गावातील तरुण मात्र अद्यापही या प्रकल्पातील सेवेपासून वंचित आहेत. त्यामुळे पिंपरी सेकम या गावाला न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थ, शेतकरी व तरुणांकडून केली जात आहे. मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.